चला जाणून घेऊया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली। या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार होणार आहे। कोळीवाड्यातील बंदर भागात मच्छीमारांच्या बोटींना ये-जा करण्यासाठी 120 मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल कोळी बांधव जाहीर सत्कार करणार आहेत। पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षांना फोन सुरू केलेत। मात्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन करणं टाळलंय, तर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून उमदेपणा दाखवण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं। मात्र तरीही कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम आहे। महाविकास आघाडीकडून उद्या अर्ज भरणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं। निवडणुका म्हटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही। त्यांनी पंढरपूरची, कोल्हापूरची, देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती। शेवटी लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचंय त्यांना निवडून देतील असं अजित पवारांनी म्हटलंय। आदिलशाही मुघल बाजूला काढून शिवरायांचा इतिहास समजावून सांगा असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। दरम्यान आव्हाडांच्या नव्या ट्विटनं वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांविरोधात जालन्यात भाजपनं जोरदार आंदोलन केलं। यावेळी आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी आव्हाडांची जीप कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली। जळगावमध्ये भाजपनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी आव्हाड यांचे पोस्टर जाळण्यात आले, तसंच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इतर कुणामुळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आपण आहोत असं हे विसरू नका असं म्हणत चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा विरोध केला। याशिवाय आव्हाडांना ऐकताना संताप येतो, निषेध हा शब्दही अपुरा असल्याचं चित्रा वाघ म्हणाले। धार्मिक मोर्चांबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे। हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत। लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण असा सवाल सुळेंनी विचारलाय। तर लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही, मी चर्चा करायला तयार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुप्रिया सुळेंनी दिलेलं आव्हान नितेश राणेंनी स्वीकारलंय। सुप्रियाताईंनी वेळ आणि काळ सांगावा, मी त्यांना माझ्याकडे असणारे पुरावे देतो। यावरनं त्यांचं नक्कीच मतपरिवर्तन होईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय। राज्यात वडील पळवण्याची शर्यत सुरू असून मला माझी जागा कोणाला द्यायची नाही, शरद पवार हे माझेच वडील आहेत, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवा असा मिश्किल टोला सुळेंनी लगावला। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी अब की बार किसान सरकारचा नारा या सभेत दिला। देशात शेतकऱ्यांचं सरकार यायला हवं असंही त्यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे। मी किती पवित्र, किती स्वच्छ हे लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचं महाजन यांनी म्हटलं। त्यामुळे आता खडसेंनी खरं बोलायला हवं असं महाजन यांनी म्हटलंय। भारतीय रेल्वेचे जनक मुरबाडचे सुपुत्र नानाशंकर शेठ यांच्या जन्मस्थानी लवकरात लवकर रेल्वे येणार। मुरबाडकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार अशी घोषणा पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केली। या रेल्वेला महाविकास आघाडीचा विरोध होता असा आरोप त्यांनी केला। महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी वर्ध्यात पिकवली जाते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतलाय। साहित्य संमेलनात ग्रंथदालन परिसरात स्ट्रॉबेरीचा स्टॉल लावण्यात आला। देशभरात 10 कोटी बंजारा असून राज्यातही बंजारांची संख्या मोठी आहे। त्यामुळे बंजारा समाजाचे प्रश्न या सरकारनं सोडवले पाहिजेत असं संजय राठोड यांनी म्हटलंय। एक बोलीभाषा, एक दैवत, एक संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाला एक आरक्षण द्यावं ही आमची मागणी असल्याचंही संजय राठोड यांनी म्हटलंय।
डोंबिवली MIDC परिसरातील रहिवासी भागात पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. कंपनी चालकांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्या शेजारी कचरा फेकला जातो आणि त्यामुळे दुर्गंधी पसरत असून पालिकेने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जाते. पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही, कारण मांजरीला शिव्या दिल्यानं 2 शेजारणींमध्ये हाणामारी झाली. इतकंच नाही तर वाद थेट खडकी पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. दोघींनी एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांची प्रकृती समारोप कार्यक्रमात अचानक बिघडली. उपचारानंतर मंचकावर ते दाखल झाले. कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत आणि यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय. त्या माध्यमातून संपूर्ण कोकणचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. रत्नागिरीमधील बहुजन ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचं काम राजकीय मंडळींनी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं कुणबी समाज उन्नती हक्क परिषद 25 फेब्रुवारीला चिपळूणमध्ये पार पडणार आहे. कोंडारवाडीतील धरणाच्या रखडलेल्या प्रश्नामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय. प्रश्नांबाबत शासनाने प्रतिसाद दिला नाही तर 54 गावांमधील ग्रामस्थ शेतकरी मंत्रालयावर पदयात्रा काढणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला. नंदुरबार तालुक्यातील पाचोरा बारी गावातील रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आलंय आणि या गावात गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या अंडरपासचं काम सुरू होतं. हे काम पूर्ण झाल्यानं गावातून जाणारा रेल्वे गेट कायमचा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही, कारण मांजरीला शिव्या दिल्यानं 2 शेजारणींमध्ये हाणामारी झाली. इतकंच नाही तर हा वाद थेट खडकी पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचलाय. दोघींनी एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पुण्यातील प्रसिद्ध लोणी काळभोर गाव ते रामदारा तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागतोय. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण सातत्याने बदलताना दिसतंय. थंडीचा कडाका कायम राहिला असल्यानं गव्हाच्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे यावर्षी गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने जळगावमध्ये 1 दिवसीय जिल्हा परिषद शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. न्याय आणि हक्क अधिकारांबाबत या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी झेंडा दाखवला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा महाजन यांनी सत्कार केलेला आहे आणि यावेळी महाजन यांनी झुंबा नृत्य सादर केलं. बीडच्या माजलगावच्या मोठेवाडी ग्रामपंचायतीत मोठा खरेदी घोटाळा समोर आलेला आहे. 450 रुपयाचं वॉश बेसिंग 67,000चं दाखवण्यात आलं आणि शाळेसाठी 33,000चे LED TV घेण्यात आले होते. मात्र त्यांचं बिल 1,63,000 दाखवण्यात आलं. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होते. कराड पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड कोल्हापूर नाका इथल्या उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यात येतंय. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडून 6 पदरी केला जाणार आहे. यासाठी 550 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. मुंबई गोवा महामार्गावर तेलाचा टँकर उलटल्यानं तब्बल 1.5 तास वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्यात आली. औरंगाबादमध्ये विनापरवाना रुग्णालय चालवणाऱ्या एका दाम्पत्याचा पर्दाफाश करण्यात आला. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बीडमध्ये धनदांडग्यांनी तब्बल 4.5 कोटींची पाणीपट्टी थकवल्याचं समोर आलंय. डिसेंबर अखेरपर्यंत 2.5 कोटी रुपये सामान्य नागरिकांनी कर रूपात भरलेत. सामान्यांवर सक्ती करणाऱ्या पालिकेनं धनदांडग्यांकडूनही सक्तीनं कर वसुली करावी अशी मागणी आता केली जाते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा देणार असं आश्वासन दिलं होतं. मात्र अवघ्या 2 महिन्यात हे आश्वासन पूर्ण ठरलं असून जिल्ह्यात कृषी फीडरवर भारनियमनाचे सावट पसरलंय. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेची भाडे कपात केलेली नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय. मात्र मराठवाड्यातील तसंच औरंगाबादचे रेल्वे प्रश्न, मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्ष कागदावरतीच आहेत.
धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आलेल्या क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस मैदानात स्वच्छता मोहीम राबवली। गिरीश महाजन यांनी संपूर्ण पोलीस ग्राउंडमध्ये पडलेला कचरा उचलला। दरम्यान अशाच पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवल्यास कचऱ्याची समस्या दूर व्हायला वेळ लागणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मोड नीममध्ये हुरडा खाण्याचा आनंद घेतला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधला। भिवंडीतल्या मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा इथं भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आणि या ठिकाणी भुयारी मार्ग बनवावा अशी मागणी करत रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। 2 वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव घेऊन धमकी दिल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला। लग्न कोणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी लव्ह जिहादच्या मोर्चाबद्दल केला। यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळेंनी वेळ काळ सांगावा, मी त्यांना पुरावे देतो, तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल अशी अपेक्षा नितेश राणेंनी व्यक्त केली आहे। इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये शिवप्रेमी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड याचं पोस्टर जाळून त्यांचा निषेध नोंदवला। आव्हाडांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचे पोस्टर जाळण्यात आले। मराठा आरक्षणासाठी वडीकाळ्या इथे ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवतीर्थ परिसराची दुरवस्था झालेली आहे, त्यामुळे या परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी मालेगावकर विधायक समितीच्या वतीनं करण्यात आली। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दौंडमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील 4 वाहनांचा अपघात झाला। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती। क्रेनच्या साहाय्यानं या वाहनांना हटवण्यात यश आलं। लग्न घरी पैसे मागताना सीमारेषाचा वाद होऊन तृतीयपंथीयांच्या 2 गटात हाणामारी झाली आहे। अमरावतीच्या निंभोरा गावात ही घटना घडली। काही तृतीयपंथीयांनी नकली किन्नरों से सावधान असे पोस्टर शहरात लावले। दौंड शहरातील एका तरुण व्यापाऱ्यानं खासगी सावकारांच्या जाचाल आणि मारहाणीला कंटाळून आत्महत्या केली। या प्रकरणी 2 महिलांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीत एका लॉजमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला। कोणगाव पोलिसांनी आरोपीला धुळ्यातून अटक केली आहे। कपिल दामोदर असं या आरोपीचं नाव आहे। लहान मुलानं दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून 20 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना राहत्या घरात घडली आहे। या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर बोदवडजवळ बस आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला। मुंबई पुणे महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी चालक अर्धा तास कारमध्ये अडकला होता। सुरक्षा दलाचे जवान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढलं। डहाणू-कासा नाशिक मार्गावर 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। यात 3 जण गंभीर जखमी झाले। शेगाव संग्रामपूर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला। दरम्यान या महिलेच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात येते। जळगाव तालुक्यातील ममुराबाद इथे माघ पौर्णिमेच्या निमित्तानं प्रति जेजुरी खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नवस्फूर्तीसाठी गावातील महिला पुरुष भाविकांनी 12 गाड्या ओढल्यात। रत्नागिरीतल्या दापोलीच्या उटंबर कुळीवाड्यातून खंडोबाची पालखी निघाली। कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर ग्रामस्थांना हा पालखी सोहळा अनुभवता आला। हबप
बाळासाहेब पासलकर प्रथम स्मृती दिन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हजेरी लावली आणि यावेळी इंदुरीकर महाराज यांचा शरद पवारांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। शाहरुख खानचे गारुड फक्त भारतीयांवरच नाही तर जगभरात आहे आणि याचाच पुरावा म्हणजे या लहानग्याचा व्हायरल होणारा डान्स। चीनमधील या चिमुरड्यानं शाहरुखच्या गाण्यावर असा बिनधास्त डान्स केला। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर दुचाकी कारच्या ग्रिलला अडकली। दुचाकी 4 किलोमीटरपर्यंत फरफटत गेली। भरधाव वेगाने जाणाऱ्या कारमुळे रस्त्यावर आगीच्या ठिणगी पडत होत्या। बर्फाचं वादळ येऊन गेल्यानंतर अमेरिकेतल्या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये पारा उणे 35 अंशांपर्यंत घसरला। त्यावेळी काढलेला गव्याचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। फळ कापण्याचं तंत्र सगळ्यांनाच जमत नाही आणि त्यातही केळीचे घड कापणं काही सोपं नाही। सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या एका व्हिडिओतनं एक व्यक्ती अगदी सहजपणे केळीचे घड कापताना दिसते। मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ जो तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। एक तरुणी समोरच्या सीटवर पाय पसरून बसली होती आणि त्यानंतर प्रवाशाने तिला पाय खाली ठेवण्यास सांगितलं, मात्र तिने काही ऐकलं नाही। उलट मी वकील आहे आणि आम्ही पाय पसरूनच ट्रेनमध्ये बसणार असं ती म्हणाली। सोशल मीडियावर अनेक जुगाडू लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि सध्या अशाच एक जुगाडू तरुणाचा व्हिडिओ जो तो सोशल मीडियावरती व्हायरल होतो। त्याने वॉशरूम मधील हँड ड्रायरने चक्क आपले केस सेट केले। मुसळधार पावसाने संपूर्ण न्यूझीलंडमध्ये कहर केला होता। अशाच एका व्हिडिओमध्ये एक बस चालक पुराच्या पाण्यातून बस चालवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। चक्क पुराच्या पाण्यातून त्याने ज्या वेगाने बस बाहेर काढली त्याच्या कौशल्याचं खूप कौतुक होतं। मुंबई लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्नॅक्सचे पॅकेट खाल्ल्यानंतर टाकून द्यायचे पॅकेट बॅगेत ठेवताना दिसतोय आणि हा व्हिडिओ पाहून लोक त्याचं जोरदार कौतुक करतात। आयसीसी द्वारे आयोजित करण्यात येणारा महिला T20 विश्वचषक 2023 हा 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठं वक्तव्य केलंय। हा विश्वचषक सर्वात महत्त्वाचा असून आमचं लक्ष आयसीसी ट्रॉफीवर असल्याचं हरमनप्रीत कौरने सांगितलंय। आशिया चषक 2023चं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं आणि आशिया चषक एक दिवसीय स्पर्धेच्या पर्यायी ठिकाणाबाबत आशियाई क्रिकेट परिषद पुढील महिन्यात निर्णय घेणार आहे। भारतीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये मोठा इतिहास रचलाय। भारतीय रँकिंगमध्ये 3ऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे आणि भारतीय बॉक्सर्सने 36,300 रँकिंग गुण मिळवलेत। त्यांनी अमेरिका आणि क्युबा सारख्या टॉप बॉक्सिंग नेशन्सला मागे टाकलं। लग्नाच्या 11व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिनिलियाने एक खास रील इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला। या व्हिडिओमध्ये जिनिलिया आणि रितेशचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय। नेहमीप्रमाणेच त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा उद्या लग्नगाठ बांधणार आहेत। दरम्यान या विवाह सोहळ्याला मुंबईवरनं शाहिद कपूर, मीरा आणि करण जोहर विमानतळावर जाताना दिसलेत। आता चाहत्यांना उत्सुकता लागून आहे की कोण कोण कलाकार या विवाह सोहळ्याला उपस्थित असेल। दिल्लीच्या जंतर मंतरवर धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये संत समाजाचे लोक मोठ्या संख्येनं जमा झालेत। हे लोक बाबा बागेश्वर यांना पाठिंबा देताना दिसत आहेत। या लोकांनी संत समाजाच्या लोकांना त्रास दिल्याचा आरोप केला। अमेरिकेतील ओहियोमध्ये ट्रेन रुळावरनं घसरली आणि त्यानंतर ट्रेनला आग लागली। ट्रेनवर 100हून अधिक 4 चाकी होत्या। अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। भारत पाक सीमेवरील जम्मू आणि पंजाब सेक्टरमध्ये आता पाकिस्तान राजस्थान सेक्टरमधून ही ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बीएसएफने पाकिस्तानचा ड्रोन डाव उधळून लावला। पाकिस्तानमधील पेशावरमध्ये दहशतवादाविरोधात शेकडो लोकांनी